नमस्ते. आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे मस्त असं भरलेलं कारलं. तर इथे मी कारली घेतली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतली आहेत. कसं आता माती वगैरे लागलेली असते त्याच्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची. आणि मी आता हे कापून घेते थोडेसे. त्याचे देठ जे आहेत ते काढून घ्यायचे आपल्याला असं दोन्ही बाजूने. आणि मध्ये थोडंसं असं चिरा लावून घ्यायचं आहे. जास्तही नाही कापायचं आहे आपल्याला, थोडंसं असं चिरा लावून घ्यायचं आहे, थोडंसं जास्त नाही केलंय. आता थोडे मी कापून घेते पहिलं. इथे मी आता ही कारली कापून घेतली आहे, थोडंसं असं चिरा लावून घेतलंय, जास्तही नाही. आता आपण हे शिजायला ठेवू. इथे गॅसवर पाणी ठेवलंय आणि त्यामध्ये आपल्याला हे कारले घालून घ्यायचे आहेत. थोडंसं मीठ घालते मी, पाव चमचा एवढं, आणि हळद घालून घेते आणि चिंच घालून घेतली थोडीशी. थोडंसं मिक्स करून घेते ढवळून. थोडं आपल्याला जास्त शिजवायचे नाही, थोडेसे फक्त शिजवून घ्यायचे आहेत. आता झाकण ठेवते आणि शिजवून घेते. मध्ये आपल्याला एकदा परतून घ्यायचेत आणि शिजवून घ्यायचे. इथे मी कारलं शिजत ठेवलेलं आणि आता थोडंसं शिजलं गेलंय. मी गॅस बंद केला. थोडंसं असं ढवळून घ्यायचं आणि काढून घेते. कारलं मी थंड करून घेते. कारलं मी उकडून घेतलं आणि थंड करत ठेवलंय. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू. तर मसाला भरायसाठी मी इथे बघा आता काय काय घेतलंय. हे शेंगदाण्याचं कूट घेतलंय 2 चमचे आहे. ही कोथिंबीर आहे. ही कोथिंबीर मी वाळवून ठेवलेली होती, ती घेतली आहे. 1 चमचा बेसन घेतलंय. बेसन थोडंसं भाजून घ्यायचं आहे. ओलं खोबरं घेतलंय. जशी आपली कारली असेल त्याप्रमाणे तुम्ही मसाला घ्या. इथे थोडंसं गूळ घेतलाय आणि एक कांदा घेतलाय, बारीक चिरून घेतलाय. आणि आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊ. मिक्स करून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे. आपण कारला उकडतेवेळी थोडंसं मीठ घालून घेतलेलं. हळद घालून घेते पाव चमचा. हे लाल तिखट आहे. मिरची पावडर अर्धा चमचा घेतली आहे मी. 1 चमचा धना पावडर घेतली आहे. पाव चमचा एवढा गरम मसाला आहे. हिंग घालून घेते. थोडंसं लिंबू पिळून घ्यायचे. आपण चिंच घातलेली, पण ते कसं बाहेरच्या आवरणला लागतं आणि आतमध्ये मसाल्याला थोडंसं आंबट गोड तिखटची चव छान वाटते. त्याच्यामुळे मी लिंबू पिळून घेते थोडंसं. ते मी तेल घातलंय. आता आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहेत. मी आता मसाला इथे व्यवस्थित असा मिक्स करून घेतलाय. थोडा बाजूला ठेवते मी. आपला मसाला तयार झालाय आणि इथे कारली थंड झाली आहेत. मी आता कारली घेतली आहे आणि आपण थोडंसं असं चिरा लावून घेतलेला, त्याच्या ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित अशा सर्व बिया काढून घ्यायच्यात आपल्याला. इथे मी सर्व कारल्याच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि जो आपण आता मसाला बनवलेला तो भरायला घेऊया. असं कारलं घेऊन व्यवस्थित असं मसाला भरून घ्यायचा आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या. जास्त तिखट आवडत असेल तर जास्त तिखट घालू शकता, किंवा गूळ कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. गूळ नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल, पण थोडी चव चांगली वाटते गूळ घातल्याने. असा मसाला व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. आता मी सर्व कारली अशीच भरून घेते मसाला. इथे मी सर्व कारली भरून घेतले मसाला. आता आपण हे कारली फ्राय करायला घेऊया. इथे गॅसवर मी पॅन ठेवलाय आणि तेल घालून घेते. इथे आता तेल गरम झालंय. आपल्याला हे कारली फ्राय करायला ठेवायची. आता गॅस कमी करायचा. दोन्ही बाजूने मस्त अशी छान फ्राय करून घ्यायचे. इथे मी कारलं फ्राय करत ठेवलेलं आणि असं आलटून पलटून सर्व बाजूने फ्राय करून घेतलंय. आपलं आता कारलं हे तयार झालंय. सर्व बाजूने असं चांगलं फ्राय झालंय मस्त.
मी आता गॅस बंद करते आणि काढून घेते. इथे आपलं कारलं तयार झालं आहे. थोडंसं तिखट, थोडंसं गोड, थोडंसं आंबट आणि थोडंसं चमचमीत असं कारलं आपलं तयार झालं आहे. मस्त असं फ्राय केलं आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.